नमस्कार. आजची आपली कथा आहे एका गूढ आणि ऐतिहासिक चमत्काराची, महानपनाद राजाच्या बुडलेल्या महालाची. चला तर मग या अद्भुत कथेत शिरूया. कधी विचार केलाय की 25चा लीक म्हणजे प्रचंड मोठा, इतका मोठा महाल तोही नदीच्या तळाशी लपलेला असू शकतो का? ऐकायलाच अविश्वसनीय वाटतंय नाही का? पण हेच गूढ आपल्याला या कथेच्या अगदी मुळाशी घेऊन जाणार आहे. तर सुरुवात करूया कथेच्या पहिल्या भागापासून, एक वैभवशाली जीवन. ही गोष्ट आहे एका अशा तरुणाची की ज्याच्या संपत्तीची आणि ऐशारामाची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. या तरुणाचं नाव होतं भद्दजी. आणि संपत्ती किती तर तब्बल 80 कोटी. हो, 80 कोटी. साहजिकच त्याचं जगणंसुद्धा अगदी कल्पनातीत ऐशारामाचं होतं. म्हणजे भद्दजीचं आयुष्य हे काही साधंसुधं नव्हतं. तो जणू काही एक चालता बोलता सार्वजनिक सोहळाच होता. विचार करा, 3 ऋतूंसाठी त्याचे 3 वेगवेगळे महाल होते. आणि तो जेव्हा एका महालातून दुसऱ्या महालात जायचा, अरे बापरे, अख्खं शहर त्याचं ते वैभव बघायला जमायचं. जणू काही एखादा मोठा उत्सवच साजरा होतोय. आणि मग येतं कथेचं दुसरं वळण, एक अनपेक्षित परिवर्तन. कारण ह्या सगळ्या ऐश्वारामाला एक असं वळण मिळणार होतं जे भद्देजीचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार होतं. हा प्रवास होता वैभवातून थेट वैराग्याकडे. आता विचार करा, ज्या माणसाच्या एका झलकसाठी अख्खं शहर जमायचं, त्याच माणसासाठी एके दिवशी रस्त्यावर अक्षरशः चिटपाखरूही नव्हतं. सगळं काही सामसूम. भद्दजीसाठी हा एक प्रचंड मोठा धक्का होता, हे नक्की. साहजिकच आहे, त्याला काही कळेना. त्याने आपल्या लोकांना विचारलंच, अरे काय झालं? नेहमी तर माझं वैभव बघायला गर्दी उसळते, आज असं काय झालं की कोणीच नाहीये? आणि त्याला उत्तर काय मिळालं माहितीये? महाराज, आज शहरात साक्षात परमज्ञानी बुद्ध आले आहेत आणि अख्खं शहर त्यांचे शब्द ऐकण्यासाठी तिथे गेलंय. त्या एका क्षणात भद्दजीला कुठेतरी आत जाणवलं की बुद्धांच्या त्या ज्ञानापुढे आपलं हे सोनं, नाणं, हे वैभव सगळं काही फिकं आहे. आता त्याच्या मनातही उत्सुकता जागी झाली. तो स्वतः उठला आणि त्या गर्दीत पोहोचला. पण कसा? तर अगदी त्याच्या नेहमीच्या थाटामाटात, अंगावर सर्व दागदागिने, अलंकार घालून. तो प्रवचन ऐकण्यासाठी गर्दीच्या एका बाजूला जाऊन उभा राहिला. आणि तिथे खरा चमत्कार घडला. बुद्धांचे ते शब्द त्याच्या थेट काळजाला भिडले. इतके की त्याच क्षणी, त्याच जागेवर त्याचं मन पूर्णपणे पालटून गेलं. त्याने आपल्या सगळ्या वाईट गोष्टींचा, पापांचा त्याग केला आणि त्याला संतत्वाची प्राप्ती झाली. म्हणजे काय? तर तो एका क्षणात एक ज्ञानी आणि पवित्र व्यक्ती बनला. आता हे परिवर्तन किती खोलवर होतं बघा. त्याने आपल्या त्या 80 कोटींच्या संपत्तीचा, सगळ्या राजशाही जीवनाचा एका क्षणात त्याग केला आणि भिक्षू होण्याचा निर्णय घेतला. सगळं काही सोडून दिलं. आता येतो कथेचा तिसरा आणि सगळ्यात रहस्यमयी भाग, नदीच्या खालचा महाल. हो, भिक्षू बनल्यानंतर भद्दजी आपल्या गुरूंसोबत एका प्रवासाला निघाला. आणि याच प्रवासात एक असं अविश्वसनीय रहस्य उलगडणार होतं, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तर हा प्रवास त्यांना घेऊन आला गंगा नदीच्या काठावर. आणि येथेच, याच ठिकाणी भद्दजीच्या संतत्वाची खरी कसोटी लागणार होती. त्यांच्यासोबत जे काही इतर लोक होते ना, त्यांचा काही केल्या भद्दजीच्या या अचानक बदलावर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या मनात एकच शंका होती, अरे हा कालपर्यंतचा श्रीमंत मुलगा आज अचानक एवढ्या मोठ्या संतांसारखा कसा काय वागू शकतो? आणि लोकांच्या मनातील हीच शंका दूर करण्यासाठी बुद्धांनी एक लीला केली. अगदी नदीच्या मधोमध होडीत असताना त्यांनी भद्दजीला थेट प्रश्न विचारला. भद्दजी, सांग पाहू, जेव्हा तू महानपणात राजा होतास, तेव्हा तू राहत असलेला तो महाल कुठे आहे? आणि भज्जीने अगदी सहजपणे, जसं काही रोजचीच गोष्ट आहे असं उत्तर दिलं, इथे, या पाण्याच्या खाली. आता हे उत्तर ऐकून तर लोकांच्या आश्चर्याला काही सीमाच राहिली नाही. सगळे एकमेकांकडे बघायला लागले. आता फक्त बोलून कसं भागेल? लोकांची शंका दूर करायची होती. भद्दजीने आपल्या साधनेतून मिळवलेली योगशक्ती वापरली. आणि काय झालं बघा, त्याने तो अख्खाच्या अख्खा महाल, जो पाण्याखाली होता, तो आपल्या एका बोटावर उचलला. इतकंच नाही, तर त्याला हवेत उंच उडवलं आणि मग 3 लीग उंच फेकून दिला. हा एक असा अविश्वसनीय चमत्कार होता, जो तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. यावरून त्या महालाच्या भव्यतेची कल्पना करा जरा.
तो इतका इतका विशाल होता की त्याने तब्बल 25 लीग एवढी जागा व्यापली होती. प्रचंड. आणि इथे एक अजून हृदयस्पर्शी गोष्ट समोर आली. त्या महालात अजूनही भद्दजीचे पूर्वीचे नातेवाईक राहत होते. फरक इतकाच होता की त्यांचा जन्म आता मासे, कासव आणि बेडूक अशा रूपात झाला होता. त्या महालाच्या मोहापायी, त्या प्रेमापोटी ते तिथेच अडकून राहिले होते. आता येतो कथेचा शेवटचा भाग, एका कर्माचा प्राचीन प्रतिध्वनी. पण एक प्रश्न अजूनही शिल्लक आहे, नाही का, की भद्दजीला इतका भव्य महाल बक्षीस म्हणून मिळालाच कसा? याचं उत्तर दडलंय त्याच्या एका पूर्वजन्मात. आणि हे उत्तर आपल्याला कर्माचं फळ कसं मिळतं हे अगदी स्पष्टपणे दाखवत. तर गोष्ट अशी आहे की अनेक जन्मापूर्वी हाच भद्दजी मिथिलेचा महान पनाद नावाचा राजा होता. तो सुरुची राजाचा नातू होता आणि हो, तो भव्य महाल तेव्हाच त्याचा होता. पण हा महाल त्याला मिळाला कसा? तर त्याचं कारण आश्चर्यकारकपणे खूप साधं आहे. एका जन्मात त्यांनी आणि त्याच्या वडिलांनी मिळून एका पच्चेक बुद्धासाठी, म्हणजे एका साधूसाठी, फक्त पानांची आणि वेताची एक छोटीशी साधी झोपडी बांधली होती. फक्त एवढंच. आणि त्याच एका छोट्याशा निस्वार्थ भावनेने केलेल्या पुण्यकर्माचं फळ म्हणून त्यांना पुढच्या जन्मात 25 लीग पसरलेला इतका विशाल महाल मिळाला. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते. कोणतंही चांगलं काम, सत्कर्म, मग ते कितीही लहान का असेना, ते कधीच वाया जात नाही. त्याचा प्रतिध्वनी, त्याचे परिणाम अनेक जन्मांपर्यंत आपल्यासोबत राहतात. आणि शेवटी हाच विचार मनात येतो की आज आपण जी छोटी छोटी चांगली कामं करतो ती भविष्यात आपल्यासाठी कोणते महाल उभारत असतील हे कोण सांगू शकतं.